श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. स्वामी समर्थांनी संकटातून कसा वाचवला, खरा अनुभव आज आपण पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावरती शहारे काटे येतील. हा अनुभव खरा आहे बरं का. जेव्हा जीवन पूर्ण अंधारात जातं आणि त्या अंधारातून स्वतः श्री स्वामी समर्थ आपल्याला बाहेर काढतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं जीवन बदलू शकतो. आता आपण जाणून घेणार आहोत भक्ताची ओळख. ही कथा आहे पुण्यामध्ये राहणाऱ्या एका साध्या माणसाची, ज्याचं नाव होतं सदाशिव. सदाशिव एक साधा नोकरी करणारा माणूस होता. घरात आई, वडील, पती, पत्नी आणि बाळ सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानकच त्याच्या आयुष्यात एक खूप मोठं संकट आलं. संकटाची सुरुवात सुरू झाली. एका दिवशी अचानक त्याची कंपनीसुद्धा बंद झाली. सदाशिवची नोकरीसुद्धा गेली. घरात आर्थिक ताणतणाव सुरू झाला. बँकेचे हप्ते, घर खर्च, औषधं खूप वाढत गेलं. एक दिवस असा आला की त्याच्या घरात अन्नसुद्धा खायला नव्हतं. त्याला वाटू लागलं, आता माझं आयुष्य संपलं की काय? काय करावं? खूप तणावात राहायचा. मानसिक तणाव आणि निराशा. सदाशिव पूर्णपणे खचून गेलेला होता. त्याला रात्रीची झोप अजिबात लागत नव्हती. त्याच्या मनामध्ये सतत विचार यायचे, आता मी काय करू? कसं करू? काय होईल? एक दिवस तर त्याने हार मानायचा विचारसुद्धा केला. मग त्याला खरी स्वामींची आठवण झाली आणि त्या दिवशी सदाशिवच्या आईने एकच वाक्य सांगितलं, बाळा, श्री स्वामी समर्थ आहेत ना, त्यांच्यावरती तू पूर्णपणे विश्वास ठेव. संदीपने पहिल्यांदा मनापासून श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि म्हणाला, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. स्वामींचं दर्शन. त्या रात्री सदाशिवला एक स्वप्नसुद्धा छान पडलं. त्याच्या स्वप्नामध्ये एक तेजस्वी व्यक्ती त्याला दिसली. डोक्यावर भगवी पगडी, डोळ्यात अपार करुणा. ते म्हणाले, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. सदाशिव अचानक जागा झाला, पण त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला समजलं, हे माझ्या श्री स्वामी समर्थांचंच संकेत आहे. इथून पुढे झाली चमत्काराची सुरुवात. दुसऱ्याच दिवशी अचानक एक फोन सदाशिवला आला. जुन्या मित्राने त्याला नोकरीची ऑफरसुद्धा दिली. पगार आधीपेक्षा जास्त होता आणि काम तर अगदी खूप सोपं होतं. सदाशिवला विश्वाससुद्धा बसत नव्हता. पूर्णपणे अचानक बदल झालाच कस काय? हळूहळू आयुष्य बदलायला लागलं. घरात त्याच्या आनंद परत आला. कर्ज फेडायला सुरुवात झाली. सदाशिव रोज श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण सुद्धा करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तर यातून आपल्याला असा संदेश आणि शिकवण मिळतो की मैत्रिणींनो, या कथेतून एक गोष्ट शिकायला मिळते. संकट कोणावरही येऊ शकतं. फक्त श्रद्धा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो. श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतातच. तर उपाय काय करायचा? जर तुम्ही सुद्धा संकटात असाल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. रोज सकाळी आणि रात्री 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गुरुवारी श्री स्वामी समर्थांचा नामजप करा. शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करा. विश्वास ठेवा, स्वामी तुमची मदत नक्कीच करतील.
व्हिडिओला आपल्या आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अशीच एक आपण दुसरी कथा बघूत. संकटात अडकलेल्या भक्ताला श्री स्वामी समर्थांनी दिला चमत्कारिक संकेत. श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मैत्रिणींनो, कधी तुमच्यावर इतकं मोठं संकट आलं आहे का की तुम्हाला वाटलं आता काहीच मार्ग नाही? आज मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे, ज्यात स्वतः श्री स्वामी समर्थ यांनी एका भक्ताला मृत्यूच्या दारातून परत आणलं आहे. हा व्हिडिओ म्हणूनच शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुम्हाला एक असा संकेत मिळेल जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. चला तर मग कथेला आपण सुरुवात करूयात. ही कथा आहे रमेश नावाच्या व्यक्तीची. रमेश मुंबईत राहायचा साधा ऑटो चालक होता. दिवसभर मेहनत करून घर चालवणारा प्रामाणिक होता. घरामध्ये आई वडील, बायको आणि 2 मुले होती. पण अचानक त्याच्या आयुष्यात एक चक्रीवादळ आलं होतं. त्याच्या मागची संकटं वाढतच जात होती. कारण एका दिवशी त्याचा मोठा अपघात झाला होता. ऑटो पूर्णपणे खराब झाला होता. रमेशला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं, रमेश, तुम्ही काही महिन्यापर्यंतच काम करू शकत नाहीत. तर रमेशला चिंता आली. घरात उत्पन्न बंद, खर्च मात्र वाढत चालला. कसं करावं, काय करावं? आई वडील, बायको, मुले, पूर्णपणे अंधार त्याच्या समोर आला. रमेशच्या घरात अन्नाचीही कमतरता निर्माण झाली. बँकेचे कर्ज, औषधांचा खर्च त्याला आता जास्त वाटू लागला. देवा, मी काय पाप केलं? तो पूर्णपणे खचला. रमेशच्या भक्तीचा पहिला टप्पा आपण पाहू. एक दिवस त्याच्या शेजाऱ्याने सांगितलं, तू श्री स्वामी समर्थ यांचं नाव घे. ते कधीही भक्ताला सोडत नाहीत. रमेशच्या मनामध्ये शंका होती, पण त्याने प्रयत्नसुद्धा केला बरं का. तो म्हणाला, ओम श्री स्वामी समर्थ. दररोज ओम श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ हे नामस्मरण करायचा. आणि त्याला संकेत काय मिळाले ते बघा. त्या रात्री रमेश झोपी गेला आणि त्याला एक खूप विचित्र स्वप्न पडलं. एक साधू त्याला म्हणाले, उद्याच्या दिवशी तू मंदिरामध्ये जा. तिथेच तुला खरा मार्ग काय आहे ते मिळेल. रमेश अचानक दचकून जागा झाला आणि तो थोडासा घाबरला. मंदिरात काय चमत्कार झाला तर पहा. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला. तिथे त्याला एक अनोळखी व्यक्ती भेटली. तू रमेश आहेस ना? तो अचानकच आश्चर्यचकित झाला. त्या व्यक्तीने त्याला काम अचानक दिलं. हलकीशी ऑफिस जॉब का असना पण दिली आणि उपचारासाठी मदतसुद्धा केली. रमेशने खरंच त्याचे आभार मानले. रमेशचं जीवन बदलत गेलं. रमेश हळूहळू बरा झाला. नवं कामसुद्धा सुरू झालं. घरामध्ये त्याच्या पुन्हा आनंद आला. रमेशला एक गोष्ट मात्र समजली, हे सर्व श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. श्री स्वामी समर्थांचं दर्शन. काही दिवसांनी तो पुन्हा मंदिरात गेला, पण ती अनोळखी व्यक्ती तिथे नव्हती ज्याने त्याला ऑफर केली. मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले, इथे असा कोणी येतच नाही. रमेशच्या डोळ्यात साक्षात पाणी आले. डोळे डबडबले. त्याला समजलं ते स्वतः स्वामी होते. तर मैत्रिणींनो, आपल्याला अशी शिकवण मिळते, श्री स्वामी समर्थ कधीही भक्ताला एकटं सोडत नाहीत. फक्त हवा असतो तो म्हणजे विश्वास. आता आपण उपाय काय करायचा? जर तुम्ही सुद्धा संकटात असाल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. दररोज 21 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. गुरुवारी दीप लावा. श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा.
तुमच्या जीवनातही चमत्कार घडेल. आपल्या चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून नक्कीच एक छोटासा सपोर्ट आपल्या या चॅनलला करा. असेच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की हाईप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.